आपल्यासोबत आमदार मनीषा कायंदे आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. मराठी भाषा दिन आहे आज, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल, काय सांगाल? मराठी भाषा बद्दल सगळ्यांनाच शुभेच्छा आहेत. परंतु मला घराघरातल्या पालकांना एक संदेश आज द्यायचा आहे की मुलांना मम्मी, पप्पा, डॅडा, डॅडू ही शब्द का तुम्ही शिकवता? का तुम्हाला आई, बाबा असं त्यांना शिकवावंसं वाटत नाही? मम्मा वगैरे, मम्मी ही शब्द तुम्ही का त्यांना शिकवता? किंवा चाचू, दादू अशी प्रकारचे जीजू ही शब्द का तुम्हाला मराठीत खूप चांगली शब्द आहेत त्यासाठी दिलेले. आणि त्यामुळे खर तर मराठी भाषा दिवस आपण साजरा करतो, पण घराघरात काय, घराघरात आई वडिलांनी आजी आजोबांनी हा सगळा बदल घडवून आणला पाहिजे. मराठीमध्ये शासकीय कामकाज होतच आहे, मात्र काही अनेक शब्द आहेत ते सुद्धा मराठीमध्ये चर्चेला यावेत असं वाटतं. बघा, प्रत्येकाने हे प्रयत्न केले पाहिजे की जास्तीत जास्त आपण मराठी भाषेतले शब्द वापरावे. काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला शब्द नाही सुचला तर आपण एखादा इंग्रजी शब्द बोललं तर हरकत नाही, परंतु आपण प्रयत्न तर केले पाहिजे. प्रयत्नच केले नाही तर आपल्याला काही त्यातनं साध्य करता येणार नाही. काही अर्थसंकल्प अधिवेशनाचा 5वा दिवस आहे, मात्र विरोधक पायऱ्यांवरती दिसत नाहीये, मुद्दा मांडताना दिसत नाहीये. विरोधकांमध्ये एकी राहिली असं वाटतं. एकंदर ते कंटाळलेले आहेत. त्यांना एक तर विरोधी पक्ष नेते पद मिळत नाहीये. आता बघा, सचिन अहिरजी तिकडून येत आहेत, तुम्ही त्यांना विचारू शकता. परंतु त्यांच्याकडे मुद्दाच नाहीये. सरकार त्यांना कुठला मुद्दाच हाती लागू देत नाहीये. कशावर ते आरडाओरडा करणार किंवा पायऱ्यांवर? आणि एकी पण नाही. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या आता या येणाऱ्या इलेक्शन ज्या आहेत, निवडणुका, त्यामध्ये त्यांची एकी होत नाहीये, एकमत होत नाहीये. हे त्याचं कारण आहे. 3 पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे मुद्दे. निश्चितच आहेतच ना, म्हणून त्यांची तोंड वेगवेगळ्या दिशा असल्यामुळे त्यांच्याकडे आता काही मुद्दे राहिलेले नाहीत. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.